मालेगाव तालुक्यातील मोहपाडा ग्रामस्थांच्या वतीने वन जमिनीवर वनपट्टे वाटप करत असताना बेकायदेशीर आणि बनावट कागदपत्रे तयार करून काही वनदावे मंजूर करण्यात आलेत आणि काही वनदावे मंजूर करण्यासाठी वन विभागाच्या हस्तकांतर्फे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। याच्या निषेधार्थ गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण 4 जणांचं सुरू आहे। या आमरण उपोषणाची दखल मालेगावचा वन विभाग तसेच महसूल विभाग घेत नसल्यामुळे आज मोहपाड्याच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपल्या पशुधनासह बिराड मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्याच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने आपला सक्रिय पाठिंबा व्यक्त करतो। त्याचबरोबर आज या ठिकाणी राज्य मेंढपाळ विकास समितीच्या सन्माननीय सदस्य, राज्यपाल नियुक्त असलेले शासकीय समितीच्या सदस्य या ठिकाणी पांढरेताई उपस्थित झाले आहेत। त्यांच्याही वतीने या ठिकाणी सक्रिय पाठिंबा घोषित करत आहोत। तसेच माहिती अधिकार महामंच आणि इतर संघटनांच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिला जाणार आहे। मालेगाव शहर आणि तालुक्याच्या वतीने जे मेंढपाळ बांधव या ठिकाणी आपल्या वन जमिनीच्या वन हक्काच्या ज्या चराई क्षेत्राच्या विकासासाठी काम करत आहेत त्यांचा आग्रह धरत आहेत, त्यांना वन विभाग हा वटाण्याच्या अक्षदा लावत असून वारंवार मागण्या करून, वारंवार कागदपत्र तयार करून, वारंवार अर्जफाटे करून देखील वन अधिकारी त्याला दाद देत नाहीत। म्हणून आज सोपान बोरकर यांच्या नेतृत्वात कुठेतरी 4 दिवसापासून उपोषण चालू होतं। त्याची देखील दखल DC म्हणजे उपवनसंरक्षक नाशिक पूर्व यांनी घेतली नसल्यामुळे आज या ठिकाणी हा बिराड मोर्चा निघालेला आहे। बिराड मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत, बेकायदेशीर बनावट कागदपत्र तयार करून जे वनपट्टे वाटप झाले त्याची सखोल चौकशी करून ते रद्द करण्यात यावेत। मोहपाडा ग्रामपंचायती NOC नसलेल्या कोणत्याही वनपट्टा धारकाला त्या ठिकाणी वनपट्टा देण्यात येऊ नये। तसेच अतिक्रमणित वनपट्टे, अतिक्रमणित क्षेत्र तात्काळ अतिक्रमण निष्कासित करून त्या ठिकाणी चराई क्षेत्राचा विकास करण्यात यावा आणि वनसंपत्तीचं नुकसान होण्यास कारणीभूत असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं। या मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन आहे। या आंदोलनाची दखल जर प्रशासनाने योग्य प्रकारे घेतली नाही तर अजून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे। उद्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज मेंढपाळ बांधवांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे आंदोलन छेडलेलं असलं तर आज याचा निकाल न लागल्यास उद्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सर्व मेंढपाळ बांधव, संपूर्ण तालुक्यातले मेंढपाळ बांधव आपल्या पशुधनासह या ठिकाणी येतील आणि सार्वजनिक स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आपला निषेध पशुपक्ष्यांसह, पशुमित्रांसह व्यक्त करतील आणि शोक व्यक्त करतील। याची नोंद प्रशासनाने घ्यावी अशी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला या ठिकाणून करू इच्छितो। मॅडम, आज आंदोलन सुरू झालं, गेल्या 5 दिवसापासून आंदोलन, आता कशी रूपरेषा असणार काय काय? सर्वप्रथम मी माझा परिचय देते। मी शारदाताई पांढरे, राज्यपाल नियुक्ती मेंढपाळ विकास समिती सदस्य। हे बघा, 5 दिवस झाले माझे बांधव उपोषणाला बसलेले आहे। त्यांची प्रकृती खूप घालवत आहे आणि इथं प्रशासनानं कोणतीही त्यांच्यावर लक्ष दिलं नाही। मी प्रशासनाला तेच सांगते, गांभीर्याने लक्ष द्या त्यांच्या। म्हणजे तुम्ही विचार करा ना, म्हणजे छोटे छोटे जे मेंढपाळ आहेत त्यांच्यावर कोणीच लक्ष देत नाही। मेंढपाळ हे फक्त मेंढ्या चारत नाही, तो महाराष्ट्राची संस्कृती जपतोय, तो शेतीला खत देतोय, ग्रामीण अर्थव्यवस्थेला तो आधार देतोय आणि ह्या मेंढपाळ निसर्गाशी मैत्री करून जगतोय। ह्या मेंढपाळ अनेक अन्याय होतात, हल्ले होतात आणि वरतून त्यांच्या जमिनीवर असे बेकायदेशीरपणे त्यांच्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। मी शासनाला सांगते की हे अतिक्रमण ताबडतोब हटवण्यात यावे आणि याला लेखी नको आहे। आता लेखी खूप वेळ झालेली आहे, आता काय ते त्यांना न्याय द्या आणि हे जर न्याय नाही मिळाला याच्यापेक्षा आंदोलन तीव्र होईल ही मी शासनाला सांगते।